दोघांमध्ये फरक, एकाचा ग्रंथीभेद झालेला आहे आणि एक जीवदशेत आहे, एक कोणत्या दशेत आहे. मुक्ताला कोणताही शास्त्रविधी सांगत मग सगळे विधी कोणाला आहे? जीवदशेतले. जीवदशा म्हणजे काय? ज्याला देहाभिमान आहे त्याला काय म्हणायचं? देहाभिमान, अवस्था, विषय वगैरे हे ज्याच्या ठिकाणी त्याला विषय पामर असं म्हणतात. विषय पामराला विधी आहे. मुक्त झाला असेल त्याला काय नाही होत. ते पंचदशीमध्ये चांगला विवेक आहे. बंधवामध्ये फरक आहे. ते एखादा अज्ञान निवृत्त झालेला आहे, एखादा अज्ञान काय पुढे वाचा. यावर पुष्कळ लोक असे विचारतात की पामर पुरुष विधिनिषेधाची पर्वा न करता वाटेल तसा वागतो, तसाच ज्ञानीही वागतो असे म्हटले तर मग ज्ञानी आणि अज्ञानी यात फरक तरी काय? काय करे दोमध्ये कोणता नाही? अज्ञानाचा व्यवहार तसा, ज्ञात्याचा व्यवहार फरक. मग जीवनमुक्त होऊन उपयोग काय? दोमध्ये त्याला एक दृष्टांत दिलं आहे. एखाद्या बाईला 2 पोरं असले, एक नापास झाला आणि एक काय झालं. एकाला कशाचा आनंद आहे? ते नापास झालेलं होतं ना, ते थोडं येडसर होतं समजलं. ते परीक्षेचा निकाल लागतो ना. एक पोरगा पास झाला आणि एक पोरगा काय झाला. पास झालेला पोरगा बाईला आईला मिळाला, तिला आनंद झाला, पेढे वाटा. पोरगा काय झालेला आहे. एक पोरगा होता त्याचा डिक्लेअर केला, तो नापास झाला. मग ते उड्या मारत आला. काय आलं? अरे उड्या कशा नाही म्हटलं, पेढे आला की कशा करता म्हणजे डॉक्टर गुरुजी सांगते तू नापास झाला. तर नापासचा अर्थ कळालेला. बरं जेवायला बसले, काय बसले? मग जेवण्यामध्ये काही फरक आहे का? नापास झालाय तेवढंच जेवतो, पास झालाय फरक कुठे? एकाला पास झाल्याचा काय आणि एकाला पास झाल्याचा काय नाही. त्याप्रमाणे व्यवहार दोघांचे सारखे आहे. पण एक मुक्त आहे आणि एक कोण आहे? एकाचा ग्रंथीभेद झालेला आहे आणि एकाचा पुनरुपजनन पुढे वाचा. ही शंका शास्त्र रहस्य न जाणता होत असते. फरक एवढाच की ज्ञानवानाचा ग्रंथीभेद झालेला असतो आणि अज्ञानाचा झालेला नसतो. हा फरक स्थूल शरीरावर किंवा व्यवहारात दिसण्यासारखा नसतो. ग्रंथीभेद झालेला सामान्य लोकांना समजणे शक्य नाही. ज्ञानी आणि दोन्ही सारखे दिसतात की शरीरावरून तो काही भेद ओळख नाही. तो का ज्ञानी आणि किंबहुना ज्ञानी पुरुषाला लोक वेडा म्हणतात. काय म्हणतात ते? तुकोबराला सुद्धा त्याच्या कालामध्ये काही लोक भेटण्याकरता आले होते. ते म्हणले गावात तुकोबर आहे कुठे आहे? तुकोबर आहे कुठे आहे? म्हटलं त्याचं घर कुठं आहे? तर गावातले लोक म्हणायचे, म्हटलं तुम्ही वेडे झाले का तुम्ही? तुकाराम बुवाय काय आहे वेडा, आणि त्याला भेटायला येणारे माणसं तुम्ही कोण आहे? घ्या एवढं म्हणून तुका काय आहे तरी लोक ओळखू शकले का? मग ज्ञानेश्वर महाराजांना ओळखले का? व्यवहार जसाच्या फरक कोणता? एक ज्ञानी आहे आणि एक कोण आहे पुढे. म्हणून कितीही समजूत केली तरी त्यास ती न पटता ज्ञात्याच्या वर्तनाविषयी ते साशंकच राहतात. एखादा वेदशास्त्राध्ययन केलेला पंडित आणि एखादा अक्षरशत्रू दोघे भोजनकाली सारखेच जेवले. ते पाहून अक्षरशत्रूप्रमाणेच तुम्ही जेवलात. मग तुमच्यात आणि त्या अक्षरशत्रूत फरक काय? फरक एवढाच आहे, एखादा ग्रंथीभेद झालेला आहे आणि एखादा जेवायला बसले, एक निवडून आलेला आहे, एक पडला आहे.
जेवण दोघांचं काय फरक आहे का नाही थोडे. असे विचारू लागला तर पंडित त्यास एवढेच सांगेल की मी शास्त्रज्ञान संपन्न आहे तो नाही, पण याचा भोजनाशी काहीच संबंध नाही. ते जायचं आहे कोणताही एक मुक्त आहे आणि एक काय. मग शास्त्र मुक्ताला कोणताही विधी सांगत थोडे. समान भोजनास प्रकृतीचे आरोग्य आम्हा दोघांमध्ये समान आहे म्हणून दोघांनी भोजन समान केले. त्याचप्रमाणे एक आत्मज्ञान शून्य पामर आणि एक दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानी असा फरक आहे. जेवणामध्ये काय सामर्थ्य प्रत्येकाची भूक काय सारखी आहे की बस एकाचा बंधाने व्रत झालेला आहे. पुनरपजनाला अनेक पुन्हा पुन्हा काय होणार. जन्माला जीवदशा आहे बंद आहे. जी जीवदशा कोणत्या कोणत्या योनीला पाठवेल काही सांगता येत. अति जर पाप असेल तर नरकादी योनी. वर जाण्या आहेत का पाप नाही, पुण्य नाही, खाली जाण्या आहेत का कोणती योनी मनुष्य. सगळे वाटत पशु पक्षी 4 प्रकारच्या योनी आहेत. अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या आणि हे सगळी पापाची काय पुण्याची फळ आहे का. मग एकाचा काय झालेला आहे बंधनी वृत्त झालेला आहे. अनेक बंधामध्ये जसाच्या विषय साधक हे सगळे बंधात आहे. आणि मुक्त पुरुष काय बरं का बाहेर पडलेला मासा कशातून त्याला काय म्हणायचं मुक्त. आणि ते खुशाल आपले माझ्या जाळ्यातच आहे. ते जाळ ओढल्यानंतर कुठे जाणार आहे. त्याला विकत घेण्याकरता लोक तयार आहे. त्याचा व्यवहाराशी काही संबंध नाही. दोघांच्याही समान व्यवहारामध्ये अधिक प्रवृत्तीचे प्रारब्ध समान आहे, म्हणून दोघांचा व्यवहार वाद्याने प्रश्न केला ना, झालाच व्यवहार जीवनमुक्ताचा तर किती झाला पाहिजे, किती झाला पाहिजे. अधिक व्यवहार होता का म्हणे. त्यांनी सांगितलं अधिक व्यवहार जरी झाला तरी प्रारब्धाने होता. कशाने होता त्याचं प्रारब्ध आहे. जर कोणाच्या 2 उदाहरणं दिले आणि उदाहरणं दिले ना, जनक राजा, दुसरा नारद आणि तिसरा याज्ञवल्क्य. जीवनमुक्त आहे का रे. मग सगळे काय करतात अधिक व्यवहार त्याची जीवनमुक्ती नाहीशी करतो का. एकदम मुक्त झाला की तो पुन्हा जीवदशेमध्ये येत. त्याला परमार्थ म्हणावा काय म्हणावा. एखादा श्रीमंत जरी झाला तरी उद्या गरीब हे होईल काही सांगता येत. तसा एकदा मुक्त झाला की कृतकृत्य. अधिक व्यवहार ज्ञानाचा विरोधी नाही, हे मागे मोक्षाचा हेतू ज्ञान आहे या निरूपणाचे प्रसंगी सांगितलेच आहे. सूक्ष्म विचार केला तर पढत मूर्खांना विधी किंकर होऊन नियमाने वागणाऱ्या साधकाचे ठिकाणी हा पुरुष सिद्ध आहे अशी भावना होते. साधकाने मुक्त पुरुष अजून बरं का साधनेचं फल मिळालेलं नाही. मग साधनामध्ये काय आहे त्याला कोण म्हणायचं साधक. ज्याला साधनच माहिती नाही कसाही भागतो कोणती अवस्था पामार अवस्था आहे का. मुक्त आणि पामार तुम्हाला गेलं की दुसऱ्या तरंगामध्ये भरपूर हा विषय सांगितला. जीवाचे 4 प्रकार केले. एक पामार विषयी साधक आणि दोघांमध्ये सारखेपण आहे का विभिन्न. विषय आणि बेमार याच्यात काय फरक आहे. विषय आणि पामार याच्यात काय फरक आहे.
पामर हा निषिद्ध विहित भोगांसकट निषिद्धही भोगतो आणि शास्त्र संस्कार ज्याला नसतात, आणि विषयी विहित भोगांसहित विहलोकातील भोगाची इच्छा करतोच, पण परलोकातील भोगांसाठी सुद्धा विषयांचा जो आग्रह धरतो तो विषय. त्याच्यात बरा अधिक बेकार विचार मांडलेले बा. त्या पामरामध्ये अधम पामर बरं का, सामान्य आणि अधम असे केले. अधम म्हणजे बरं का, किती निषिद्ध व्यवहार झाला चुकून आयुष्यात तरी आळंदीला कीर्तनाला येत नाही. कोणता पामर? कीर्तनाला येतो न तमाशाला जातो. जाऊ द्या, दुसऱ्या तरंगामध्ये तुम्हाला असा एखादा वर्ग असतो त्याला निषिद्ध पामर म्हणावं लागतो. काय म्हणावं? निकृष्ट म्हणजे त्याला काय म्हणावं हे शास्त्राला सांगता येत. म्हणजे काय, एकादशीच्या दिवशी मासाची पार्टी देतो. कशाची? मास. समज जाऊ दे, आपण जायचो. हे बेचार सागराचा पाठ आहे. हे काही व्याख्यान नाही, प्रवचन नव्हे. पुढे सूक्ष्म विचार केला तर पडत मूर्खांना विधी किंकर होऊन नियमाने वागणाऱ्या साधकाच्या ठिकाणी हा पुरुष सिद्ध आहे अशी भावना होते. सिद्ध स्वच्छंदाने प्रारब्ध भोगीत असता यत्किंचित निषेध शंका आली तर सिद्धाच्या ठिकाणी सिद्धत्व बुद्धी कायम राहत नाही. यात ज्ञात्याचे काहीच बिघडत नाही, परंतु त्या अज्ञानी जीवांचे हे दुर्दैवच होय. दिसायला सारखेपणा दिसत, त्याच्यामध्ये काही महाभेद कशावरून पडतो. हा गमारा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवाच्या 9व्या प्रकरणात झाली स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशे ए मोक्षवृद्धी बैसो घापे या ओवीने ज्ञात्याच्या व्यवहारास वेदाचा विधी राहिलेला नाही. त्यास जशी इच्छा होईल त्याप्रमाणे तो वागेल आणि ती इच्छाच त्याचा विधी आहे. तर वागपणात तोच विधी आहे. त्याला शास्त्रविधी सांगू शकत, तो बोलेल तोच काय विधी आहे. शास्त्राचा किंकर नाही तो. जीवदशा आहे तोपर्यंत शास्त्राचा असतं, आणि जीवदशा संपली शास्त्राचा विधी नाही का. जोपर्यंत 4 वर्ष जात नाही तोपर्यंत संस्थेचा नियम काय केलं पाहिजे. आणि आता ही थोडक्याने परीक्षा झाल्यानंतर मग मात्र 4थ्या वर्षातले विद्यार्थी विधीच्या भजनाला आला तर आला, नाही तर पुढे. त्याचेकडून जे वर्तन होईल तोच त्याचा समाधी. अशा ज्ञात्याच्या सहज स्थितीस मोक्षाचे ऐश्वर्य बसकर आहे. अशीच दुसऱ्या संस्कृत प्राकृत संतांची शेकडो वचने आहेत. अशा प्रकारे तो विधीचा किंकर असतो. मनुष्य देहात आलेल्या जीवाला जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत शास्त्राने काय सांगितलेलं आहे विधीच आहे. कुणाला? मनुष्य देहात आलेल्या जीवाला. अंडाचे 4 स्वेदाचे 3 खाणीतले जे जीव आहेत त्यांच्याकरता विधी नाही. त्यांच्याकरता काय नाही. पशुपक्षाकरता विधी आहे का? आपण आता एखादा अपवादच सुद्धा प्रश्न सोडून द्या. ते ठाकूरबाबाचा घोडा होता म्हणतात, तो वारी करायचा, पण तो मागच्या जन्मातला काय असलं पाहिजे. एक कुत्र होतं वाई, ते बरोबर दर्शनाला जायचं. देवाला वारी निघाली तर वारीच्या सोबत जायचं, पुन्हा परत कसं यायचं कोणाला पाहिजे. ते शांताराम गुरुजी म्हणायच्या, त्याला जर एकादशीच्या दिवशी भाकरी टाकली खात नसे. ते ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी तो दिवस कोणता असला पाहिजे. आणि भाकरी खाणाऱ्या माणसाचा कोणता दिवस. कुत्र देखील एकादशी करतो. हे संस्कार आहे कोणाचे? मागच्या जन्मीत वार करायचे. कारण देव तोच असतो. काही अन्यायामुळे कोणता देव मिळाला
एवढा मोठा जलभरत राजा पण अन्यायामुळे कोणता देह मिळाला. मग आपलाही सुद्धा मनुष्य देह गेल्यानंतर कोणता देह मिळेल ते काही नाही बघा. यम यम बापी म्हणून जीवनमुक्ताला कोणताही विधी नाही. तो वागेल तोच काय आहे विधी पुढे. याच रीतीने आधुनिक संस्कृत प्राकृत ग्रंथकार किंवा व्याख्यानकार ज्ञात्याचे वर्णन करताना जसे त्याचे वर वर्णन केले आहे तसेच करतात. स्वतःपुरता अनुभवही तसाच सांगतात. पण अमुक एक मनुष्य ज्ञानी आहे असे म्हटले तर मात्र त्याचे बाह्य वर्तन योग्य नाही म्हणून तो ज्ञानी नाही असा अभिप्राय देतात. ज्याला ज्ञान आहे तोही सुद्धा ज्ञान सांगतो. ज्याला परोक्ष ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? मग ज्ञान आहे परोक्ष नाव आणि तो अपरोक्ष. काय करा लोकांना असं वाटते की हा काय असला पाहिजे. एक ग्रंथकार होता बाबा आणि त्याच्यामध्ये बाधारून अम्मेयम वगैरे असं वेदातल्या एखादी रुची म्हणायचा ग्रंथातली रुची. मग काही साधक लोकांनी विचार केला म्हणलं आपण असं करू याच्याकडे ग्रंथ सोडवण्याकडे जाऊ. म्हणजे त्याच्याकडे अद्वैत सिद्धी आणि ग्रंथ सोडवण्याकरता म्हटलं तुम्ही कीर्तनात सांगितलं पंचमिथ्यात्व आहे म्हणून म्हटलं तुमच्याकडे आम्ही शिकण्याकरता आलो. तेव्हा त्या कीर्तनकाराने सांगितलं म्हटलं मला एकच वाक्य माहिती आहे. किती आता मला भ्रम झाला. मला ग्रंथ माहिती एका वाक्यावरती आव्हान येतं ते कशाचा मुक्तीचा. एवढ्यावरून अनुभव प्राप्त होऊ शकत नाही. अंशतः स्वतःचे वर्तन योग्य नसतेच पण ज्या असंगबोधाने हा त्या वर्तनामुळे दोषी होत नाही किंवा याच्या मुक्ततेत बाध येत नाही त्याच बोधाने दुसराही मुक्त का असूनही याचे उत्तर मात्र त्यास देता येत नाही. त्याला काय देता येत नाही सर. उत्तर देता येत नाही. परीक्षेची वेळ आली म्हणजे मग त्याचं काय होत असते अज्ञान काय पडतं बाहेर पडतं. जरी परोक्ष ज्ञानी सुंदरसुद्धा काय करू शकेल समज. मला अपरोक्ष ज्ञानी असेल तो कदाचित त्याला सांगता येईल पण तेव्हामध्ये फरक काय लक्षणात बसत नाही. उत्तम कीर्तन करतो म्हणून आणखी तो मुक्त आहे असं सांगता येत नाही. आणि ज्या कीर्तनच करत नाही तर बद्ध आहे असे सुद्धा काय करता येत नाही. काही लोकांचा बाणा असतो ना किती सांगा ते कीर्तन करण्यामध्ये काय योग्यता नाही का कीर्तन करीत नाही. जाऊ दे आपलं जास्त विषयांतर होऊ दे आपला. नाही का योग्यता नसताना सुद्धा कीर्तन टीका होईल की काय. कीर्तन केलं ना आपण म्हणायचं त्याला तुम्ही कोणात उत्कृष्ट कीर्तन काय खुश होत असते. ज्ञानवानाच्या वर्तनाविषयी कोणताही विधी करता यावयाचा नाही म्हणून तत्वदृष्टीचा व्यवहार नियमरहित होता. समाधिरूप नियमाचा विधी ऐकून तत्वदृष्टीस हसू आले. याप्रमाणे प्रारब्ध भोग भोगून तत्वदृष्टीचे प्राण लीन झाले. ज्ञात्याच्या शरीर त्यागाविषयी देशकाल विशेषाची अपेक्षा नाही. जीवनमुक्ती सांगायची आता विधेय मुक्ती सांगायची. दिसायला जरी काय असला तरी ते जीवदशा नसल्यामुळे देहांतकालामध्ये कोणत्या वेळेला त्याच्याकरता काही शास्त्र नियम सांगितले. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा 8व्या अध्यायामध्ये 2 प्रकारचे एक धूम्रमार्ग आणि एक कोणता कृष्ण जगाचे ते जगत शाश्वतीमध्ये हे कोणाकरता आहे जीवदशेतल्या माणसाकरता आहे. आणि जो जीवनमुक्त असतो कुठेही कसाही देह पडला कोणत्याही अवस्थेत पडला तरी त्याचा ब्रह्मभाव बिघडत ब्रह्मभाव जसाच्या तसाच असतो. मग लोळ जरी पडला तरी ते चोखोबारा भिंत कोसळून पडले तरीसुद्धा तसेच आहे.
त्याच्यामध्ये एकदा ब्रह्मभावाला प्राप्त झाला म्हणजे पुन्हा तो जीव भावाला काय होत नाही. मग त्याचा देव कुठे पडो का काय हो, अंतकाळचे जे कष्ट असतात ते त्याला करण्याची काही नाही. आणि जो धम्रमार्गी असतो त्याला अंतकाळी उत्तम देश पाहिजे. काय पाहिजे? कालही कोणता पाहिजे? उत्तम काल. स्मृती असावी लागते. काय आमचं ते काही सांगता येत नाही. थोडा गेलाच नाही तर मग खाली येत असतो. काय हे सगळे विधी कोणाला जीवदशेतले ह्याला. आणि जो जीवनमुक्त आहे त्याचा देव कुठे पडो, कोणत्याही अवस्थेत पडो, तरी त्याचा ब्रह्मभाव बिघडू शकत. तो एकदा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला पुन्हा जीवदशेमध्ये येत पुढे. ज्ञात्याच्या शरीर त्यागाविषयी देशकालविशेषाची अपेक्षा नाही. उत्तरायण दक्षिणायनादी कालात काश्यादी पुण्य देशात किंवा अत्यंत मलिन चांडालाचे घरात ज्ञात्याचा देहपात हो, किंवा प्राणवियोगाची वेळी पृथ्वीवर सिद्धासन करून देहपात हो, किंवा शिवासनाने देहपात हो. कशाही प्रकारे देहपात देहकाल प्रत्येकाचा भिन्न भिन्न असतो. आपण नाही का व्यवहारामध्ये पाहत असतो. एखाद्याला पॅरिलिसिस झाला 6 महिने काय होत असतं आणि एखाद्याला अटॅक आला तर काय नाही. काय करे एवढा मोठा राष्ट्रपती व्याख्यान देतात त्याचा ठिकाला राम भरवाई कसा होईल, कोणत्या अवस्थेत होईल काही सांगता येत. पण त्याचा ब्रह्मबाबा काय होत नाही. आणि पुन्हा या देहातून त्या देहातून त्या देहातून त्याची चुकली झाला सफळ पडे. तसेच सावधानपणे ब्रह्मचिंतन करीत असता देहपात हो, किंवा रोगाने व्याकुळ होऊन हाय हाय शब्द करीत देहपात हो. यापैकी कोणत्याही प्रकारे देहपात झाला तरी ज्ञात्याचे बोधास याचा यत्किंचितही संबंध नसतो. देहांतकाळच्या वेळेला मग कोणत्याही अवस्थेत प्रत्येकाची अवस्था सारखीच असते असं काही सांगता येत नाही. एखादा ॲक्सिडेंट झाला अवस्था सारखी एखादी. आता व्यवहारामध्ये पाहतो ना असा एखादाच मनुष्य असतो की जो इच्छेप्रमाणे काय ठेवतो. ते जोग मारासारखे आपल्या इच्छेप्रमाणे काय ठेवले. मग आपला देहकाल आपल्या इच्छेवर अवलंबून असतो का सर्वसामान्याचा तो प्रारब्धावर अवलंबून असतो नाही का. आणि इच्छेवर अवलंबून असतो तो नाही. आपल्या मनाप्रमाणे देह ठेवू शकतो. कोणाप्रमाणे? मनाप्रमाणे. पण त्याच्याकरता साधनं असावी लागतात ना. जर काही आणखी साधन केलं असेल, जन्मभर अभ्यास केला असेल तर किंबहुना त्याचा अंतकाल फक्त भक्तिशास्त्रामध्ये परमात्मा त्याचा अंतकाल चांगला करतो. कोण? परमात्मा. तुम्हाला घेतलेलं त्याच्यामध्ये 8व्या अध्यायामध्ये म्हटलं तर मराच्या वेळेला तर स्थिती त्याची कशी असते. मराच्या वेळेला ओळखत असतो का तो? नाही का. प्रत्येकाचा जन्म मरणाचा व्यवहार होत असतो. त्यावेळेला काही लोकांना किती हाक मारत इकडे करत नाही, होही म्हणत नाही, काय म्हणत नाही. आणि चहाच्या बशीचा आवाज झाला तर उठून बसले. आमचा काळ कोणाचा कसा होईल काही सांगता येत. ते चोखोभरायचा भिंत पडून अंतकाल झाला. कोणाचा ॲक्सिडेंटमध्ये होतो. कशामध्ये? हे 200-300 लोक विमानाचा अपघात झाला. किती गेले? खरा आकडा सांगितलाच नाही बा. ते आक्रमण काही तिथे शिकणारे पोरं जेवत होते ते विमानाचं दिसला. काही डॉक्टर लोक बसले होते ते संपले. त्याला काय होतं पुन्हा येत असतात का संपर्क. पण ज्याला ब्रह्म स्थिती प्राप्त झालेली आहे. देह जरी पडला तरी त्याचा ब्रह्मभाव काय होत नाही. पुढे वाचा. कारण ज्या काली ज्ञानाने अज्ञान निवृत्ती झाली
त्याच काली ज्ञानी मुक्त झालेला आहे. त्याची मुक्ती देशकालाधीन नाही, म्हणून तत्वदृष्टीच्या देहपाताचा देशकाल सांगितला नाही. ज्या दिवशी त्याचा अज्ञान निवृत्त झाला त्याच दिवशी तो काय झाला, मरण माझं केले. त्याची जन्म मरणाची भ्रांती काय झाली. आता वेळाच्या परीक्षेची शुकाचार्याचं ज्ञान आणि त्याची जन्म मरणाची भ्रांती काय झाली. मग त्याला ते शुकाचार्य विचारतात, असतं तर म्हणला मरणाचा दिवस आहे की साप चावून काय होणार आहे. मग राजा परीक्षेचे आता काय उत्तर देतो, मला मी अमर झालेला आहे. काय झालेलं आहे, हे ज्ञानाचं फळ आहे. मुमुक्षुस ज्ञानप्राप्त्यर्थ श्रवणादी साधनाकरिताही देशकालाची अपेक्षा नाही. उपासकास मात्र देशकालाची अपेक्षा आहे. भीष्मादी ज्ञानी असूनही त्यांनी उत्तरायणा वाचून प्राणत्याग केला नाही. तथापि भीष्मादिक अधिकारी पुरुष आहेत, म्हणून उपासकांना उपदेश संप्रदाय कळण्याकरिता उत्तरायणाची वाट पाहिली. आणि वसिष्ठ भीष्मादी अधिकारी आहेत, म्हणून त्यांना अनेक जन्म झाले व पुढे होतील. उदय उपासक ज्ञानी पुऱ्यापुरता मग गुरुच्या मुखातून महावाक्य ऐकल्याबरोबर काय झाले, ज्ञानी झाले. त्याच्याकरता देशकालाचा काही नाही. कोणत्याही देशात पडो, कोणत्याही अवस्थेत पडो, कसाही पडो, अपघात होऊन पडो की काही पडो, ब्रह्मभावाला तो काय झालेला आहे. आता उपासक घ्यायचा, काय करायचा, त्याला देश, त्याला काय पाहिजे, काल पाहिजे, पुन्हा ईश्वराची काय पाहिजे, स्मृती पाहिजे. पहिला जो ज्ञानी होता तो तत्वदृष्टी, मुक्त काय झाला, त्याला काही कशाची अपेक्षा होती का. आता दुसरं कोणता, अदृष्टी. तर मात्र गंगा किनारीच निय ठेवतो. कुठे स्थान पाहिजे, कुठे जमतं का, जमत नाही. मग त्याला देशाची अपेक्षा आहे, कालाची काय आहे अपेक्षा आहे. रात्री देह ठेवतो का दिवस. आहार कृष्ण तुमच्या 8व्या अध्यायामध्ये आहे ना, धूम्रमार्ग आणि एक कोणता, अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म आणि कालचा धूमरात्री सता कृष्ण षण्मासा दक्षिणायन. धूम्रमार्गाने गेलेला काय होतं, परत पुन्हा ते काही सांगता येत नाही. कोणत्या देहामध्ये जाईल. 4 प्रकारचे देह असताना अंडाच्या 4 स्वेदजानी. मग कोणाच्या विषयी नियम सांगता येतो, तत्ववेत्याविषयी. पुढे वाचा. कारण त्याचे एक कल्पापर्यंत प्रारब्ध आहे. कल्पांता वाचून त्यास विदेहमोक्ष होणार नाही. आणि कल्पाचे मध्यभागी त्यांना इच्छेने अनंत शरीरे घेता येतात, परंतु केव्हाही आत्मस्वरूपाचे ठिकाणी त्यांना जन्म मरण भ्रांती नसते, म्हणून ते जीवनमुक्त आहेत. अधिकारी त्याचे थोडा यायला व्हायचा बरं का. प्रारब्धाच्या बाबतीमध्ये जीवनमुक्ती बदल करू शकत बरं. तो फरक एवढाच आहे, एकदा जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली मग तो प्रारब्ध कोणताही प्रारब्ध असू द्या नाही का, एक अवस्थांतर म्हणतात. काय व्हायचं, एकदा आणखी लोखंडाला परीस लागला म्हणजे किती प्रयत्न केला तरी पुन्हा लोखंड व्हावाला प्राप्त होत संपलं. त्याचं काय झालं ते मग सोनं झाल्यानंतर त्याप्रमाणे लावायचं. नाही 3 एक उपासक, दुसरा कोणता ज्ञानी. ज्ञानाला देश नाही, ज्ञानाला काय नाही. कोणत्याही अवस्थेमध्ये देह पडणारी थोडी तो काय. पण उपासक असेल, प्रारब्ध त्याचं संपलं, मग त्याला देह ठेवायचा असेल तर उत्तम काय. परीक्षित राजा त्यांनी गंगा किनारी काय ठेवला, देह ठेवला. उपासक अवस्था कोणती. अधिकारी पुरुषांचा संपूर्ण व्यवहार अन्योपदेशानिमित्त असतो आणि इतर ज्ञानवानांच्या व्यवहाराचा काही नियम नाही.
बाकी एक जीवनमुक्त खेरीज करून बाकीचे जे व्यवहार होतात जीवनमुक्त व्यवहार जीवनमुक्ताच्या व्यवहाराला कोणताही विधी नाही, कोणताही काय नाही, नियम नाही. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, यस्य नाम कृतो भाव हत्वापिसही मानलो आहे का नाही. म्हणजे जीवनमुक्ताची आठवण करून दिली कुठे. म्हटलं अर्जुना तुला असं वाटतं की पाप लागेल, पण जीवनमुक्त अवस्था झाल्यानंतर जरी आणखी गुरुनात्वाई महानुभावा तरी त्याला काय लागत नाही, पाप लागत नाही. पुढे म्हणून तत्वदृष्टीच्या देहपाताविषयी देशकालाधिक काहीच सांगितले नाहीत. परिच्छेद क्रमांक 10 उपासकाच्या शरीर त्यागाचा प्रकार. बरोबर काय म्हणतात ना बघा. ज्ञानीपुरुषास शरीर त्यागाकरिता उत्तम देश कालाधिकांची अपेक्षा नाही हे वर सांगितले आहे. परंतु उपासकास मात्र उत्तम देश उत्तरायणादी उत्तम काल जर शरीर त्यागाच्या वेळी असेल तर त्यास उपासनेचे फल होईल. काय देह पाठवलेला आहे ना, मुक्त जरी झाला तरी सुद्धा त्याचा देह जो प्रारब्ध आहे तोपर्यंत काय राहतो. म्हणजे प्रारब्ध जीवनमुक्ताला सुद्धा काय, जीवनमुक्ताला जागा सर्वांना प्रारब्ध आहे. हे पशु पक्षी यांना सुद्धा काय विभागी आपल्या व्यापारामध्ये साधी कुत्री असतात. श्रीमंताचं कुत्र असते ना, ते किती रुपयाला विकत घेतलं नाही. मला सीताराम भारी सांगितलं किती रुपयाला घेतलं. 50 कोटी रुपयाला घेतलं आहे का नाही. माणूस विकला तरी मानावं लागतं ना. काय करावं लागेल, प्रारब्ध काय करावं लागेल. गोभक्त असेल तर 3-3दा काही जवळ जात असतो. मग त्याच्या अंगावर काय फिरतो, पाठ फिरतो, खूप सेफ्टीचं काय घेतो दर्शन. अरे गाईचं तोंडाकडून दर्शन नाही, कोणीकडून नाही. ते कथा आहे, जाऊ देत नाही. प्रारब्ध काय करावं लागेल, त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. पण प्रारब्ध जरी असलं तरी सुद्धा समाधान मात्र त्याचं बिघडत नाही कोणा. हे काही बहुत सर्वांचा काय आहे. मग तुकोबा आहे, नाथ महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, प्रारब्ध सारखं आहे का भिन्न भिन्न आहे. परिसा भागवत हे सगळ्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. बोध मात्र सर्वांचा काय आहे. मग प्रारब्धापेक्षा किंमत कशाला आहे, बोधाला किंमत आहे. तुकोबा म्हणतात आम्ही प्रारब्धानुरूप तुम्हाला कधी मागणी करीत. मग कशाची मागणी करतात, बोध आहे. प्रारब्धाचा किंबहुना ते विषम प्रारब्धामध्ये जरा आनंद होत असतो. बरे झाले देवा, बरे या दुष्काळी याचं संताचं गणित आहे. आणि ज्याला याचं ज्ञान नाही तो 1000 शिवाय ईश्वराला देत असतो. किती शिवाय मला ईश्वराला पाहावलं गेलं नाही, मला असं केलं, जाऊ द्या. परंतु उपासकास मात्र उत्तम देश उत्तरायणादी उत्तम काल जर शरीर त्यागाच्या वेळी असेल तर त्यास उपासनेचे फल होईल. आता उपासक तत्वदृष्टिकोन झाला, ज्ञानी अदृष्टी. मग तर शेवटी साप चावून मारणार होता ना. मग राजधानी थांबला का शुकताल म्हणून आहे, तिथं गंगा नदी आहे. तिथे भागवत सांगितलेलं आहे. डोंगरोजी महाराजांनी तिथे भागवत आपण गेलो होतो की शुकताला. ही गंगा वाज आहे. तिथे गंगा किनारी आणखी देव ठेवलेला होता. राजा परीक्षित उपासक कोण, श्रवणे परीक्षित भैया असे कीर्तने. म्हणून शुकाचार्याच्या श्रवणाच्यामुळे कोणाचा परीक्षित राजाचा काय झाला तरी अवधान ऐकले
जाऊया पुढे. आणि ज्याचे पूर्वी ध्यान केले त्या ध्येयाच्या स्मृतीची आणि ध्येय जे ब्रह्म त्याच्या प्राप्तीच्या मार्गाची स्मृती पाहिजे. कारण मार्गाचे चिंतन हे उपासनेचे अंग आहे. म्हणजे कोणाचं अंग आहे? योग्य देश, योग्य काल, समय, स्मृती काय असावी लागते. काय असावं. मग त्याचा प्राण जरी गेला तरी सुद्धा तो नाही का कोणत्या योनीमध्ये जाऊ शकत नाही. ब्रह्मस्वरूपात काय होतं अंतिम तुमच्या गीतेमध्ये आहे ना, नाही का शेवट सांगितलेलं आहे ना तुमच्या गीतेमध्ये. स्थितप्रज्ञस्य का मग त्याचे काल तुझे राहतात का ब्रह्मस्वरूपात लीन होतात. यशा ब्राह्मी स्थिती नैनाम प्राप्य स्थित्वात श्यामंत काय ब्रह्मनिर्वाण. तशीच दीर्घकाल सिद्धादी आसनादिकांची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे अदृष्टी नावाचा शिष्य शुभ गंगातीरी वास दीर्घकाल सिद्धासनादी करून योगशास्त्राच्या रीतीने ध्येय ब्रह्माचे चिंतन करीत असता त्याचा देहपात झाला. हे कोणाचा देहकाल? अदृष्टीचा, उपासकाचा. आणि तत्वदृष्टी होता त्याचा देश नाही, काल नाही, काही कुठेही देह पडला तरी तो काय झाला. आणि हा गंगा किनारी काय झाला. आता कोण राहिला. बरं पुढे. परिच्छेद क्रमांक 11 ज्ञानोत्तर तर्कदृष्टीचे जीवनचरित्र. आता आई मुक्त झाला कारण ते काही भाऊ काय झाले जिज्ञासेने केले. बाप मात्र काय राहिला मंद वैराग्य. कोणतं वैराग्य? वैराग्य आहे पण कोणतं आहे. आणि ते काही पुराला कोणतं वैराग्य? तीव्र वैराग्य. वैराग्य आहे म्हटलं याच्यात काही अर्थ नाही आमकडे. त्यांनी सांगितलं ना मुलांना वरून मला आता शेवटच्या कालामध्ये चिंतन करायचं आहे. सगळे भीती वाटे तुम्हाला काय करतो. म्हटलं तुम्ही शेवटला मला काय असं सांगता तुम्ही. म्हटलं काहीतरी मनुष्य ध्यातलं साध्य काय केलं पाहिजे. जन्म आलो त्याची नाजी आहे का रे. म्हटलं मला आता हे राज्य सोडून काय करायचं आहे. चिंतनाकरता निघून जायचं आहे. कशा करता तर म्हटलं मुक्त होण्याकरता. हे ऐकता बरोबर बापाला सांगितलं तर मी इथंच राहा मीच जातो. कोणतं वैराग्य. आणि बापाचं मी सोडून जाऊ शकतो का तो. मनामध्ये आहे पण जाऊ शकत नाही. कोणता. आणि ताबडतोब जातो तो. तुमच्यापैकी कोणाला असेल काय जाऊ द्या. कोणाचा तर्कदृष्टी तिघे गेले. आणि आहे ना उत्तम अधिकारी असल्यामुळे तिला सुद्धा मुक्त अवस्था काय झाली. दोघांचा देहकाल आपण सांगितला. तत्वदृष्टी हा त्याला कोणताही देह त्याग करण्याकरता देशाची अपेक्षा नाही, कशाची अपेक्षा नाही, मुक्त झाला. तत्वदृष्टी झाला. पुढे तव अदृष्टी. मग त्यालाही सुद्धा संपूर्ण गेलं. साप चावून काय होणार. मग आता मराठीच्या वेळेला चांगली अवस्था असली पाहिजे म्हणून मग सुखताल म्हणून राहावे. तिथे आणखी गंगा नदी वाहत असते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नाही का देहाचा काय केला. आता तिसरा कोण राहिला. त्याचं जीवनचरित्र कसं आहे ते थोडक्यामध्ये सांगतात. आता तर्कदृष्टी नावाचा तिसरा शिष्य याने सद्गुरूद्वारा उपदेश श्रवण केल्यानंतर निश्चय केलेल्या अर्थाविषयी अन्य शास्त्रांचा विरोध निवृत्त करण्याकरिता सर्व शास्त्रांच्या अभिप्रायाचा विचार केला. त्यावरून त्याचा असा निश्चय झाला की सर्व शास्त्रांचे परमप्रयोजन मोक्ष आहे आणि मोक्षाचे साधन अद्वय निश्चयरूप ज्ञान आहे. भेद निश्चय यथार्थ नाही. आपण जे काही करत असतो त्याचं अंतिम फल कोणाचं मोक्ष करता.
नाही का, कोणी अध्ययन करतो, कोणी शास्त्राचं अध्ययन करतो, कोणी शास्त्री होतो, कोणी आचार्य होतो. हे सर्व जे क्रिया तरी मूळ साध्य कोणाचं आहे? मोक्षच आहे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, ज्ञानी असो, कोणताही असो, वेदांत शास्त्रामधलं किंवा अंतिम ध्येय बरं का, परिस्थितीच्या बाबतीत विभिन्नता असते, पण साध्याच्या बाबतीत सर्वांचं साध्य. पंडिताचा मोक्ष वेगळा आहे आणि एखाद्या याचा मोक्ष वेगळा असा आहे का कधी? मग साध्यामध्ये फरक आहे, साधनात फरक आहे. मग आता ठिकाणी काय झालंय, म्हणजे निर्णय केला, काय केला, सर्वांचं साध्य काय? मोक्ष. सर्व शास्त्रे साक्षात किंवा परंपरेने ब्रह्मज्ञानोत्पत्तीस कारण आहेत. हे पहा, कशाचं विवरण करतात सर्व शास्त्र? अंतिम तत्व कोणतं आहे? हो, कशाने मिळतो? कोणाच्या ज्ञानामध्ये मोक्ष आहे? ब्रह्माच्या. म्हणजे तुमच्या किंचित ब्रह्मा आहे का? त्याच्या ज्ञानात काय आहे? मोक्ष आहे ना. मग ते जाणून घेण्याचा काय करतो तो? अन्यायाच्या मध्ये तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का ब्रह्म जाणून घेण्याकरता? शेवटी भगवंताला सुद्धा अर्जुनाचा शोक निवृत्त करण्याकरता कोणती विद्या सांगायला लागली? ते 2 श्लोकामध्ये व्यावहारिक विद्या सांगितली तेव्हा. तंतता कृपया विष्णुपश्रुण विषिदंतमिदं वाक्यं वाचन ऐका कैच महात्माचं मग्गर. सुंदर आहे. तेवढ्यावर अर्जुनाला काही बोध झाला का? नाही. मग कोणती? अशोच आनंद शोच तमेव विदितो अतिमृत्युमेती नान्य पंथा मभूते. तेव्हा येणारं जे मरण आहे ते मरण घालवण्याची शक्ती फक्त ब्रह्मविद्येत आहे. बाकी पोटापाण्याचे काय विद्या आहे. जाऊ द्या पुढे. संस्कृत वाणीची 18 प्रस्थाने आहेत. त्यात कित्येक कर्म प्रतिपादक आणि कित्येक विषय सुखोपाय प्रतिपादक आणि कित्येक ब्रह्माहून भिन्न देवतांची उपासना प्रतिपादक आहेत. तशीच ज्ञानाकरिता न्याय सांख्यादी शास्त्रे आहेत. तीही भेदज्ञानास यथार्थ ज्ञान म्हणतात. म्हणून सर्वांना अद्वैत ब्रह्माची बोधकता घडत नाही. तथापि सर्व शास्त्रांचे कर्ते सर्वज्ञ कृपाळू आहेत. न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, वेदांतशास्त्र 6 शास्त्र आहे. न्याय, पुढे योग आणि पुढे मीमांसा. न्यायामध्ये 2 भाग, प्राच्य आणि सांख्यामध्ये सांख्य आणि योग आणि मीमांसेमध्ये पूर्वमीमांसा. आणि मला थोडक्यात साफ सांगितलं, जास्त विवरण नाही त्याच्यामध्ये. थोडक्यामध्ये आणखी त्याचा विचार केला. थोडं न्याय झाला की तुमच्या 6व्या आहे. न्यायाचं मत सांगितलं तर मला 6व्या आहे. धरंगा सांख्याचं काय सांगितलं आणि वेदांताचे मत काय केलं. बरं झालं मला संख्यात थोडक्यात सांगलं तर बरं झालं. जास्त सांगितलं असतं तर परीक्षा दिली नसतं. जाऊ द्या पुढे. म्हणून त्यांनी केलेली मूळ सूत्रे त्यांचा तर वेदानुसारच अर्थ आहे, परंतु या सूत्रांचे व्याख्यानकर्ते भ्रांत आहेत. म्हणून त्यांनी मूलसूत्रकर्त्यांच्या मनोगताहून भिन्न अर्थ केला आहे असा तर्कदृष्टीने निश्चय केला. हे सगळे वेदांतशास्त्र केलीच करून सगळं जे न्याय म्हणा, सांख्य म्हणा, योग म्हणा, हे काय भ्रमनिवृत्त करू शकत. मग भ्रमनिवृत्ती करण्याकरता कोणतं शास्त्र आहे? वेदांत शास्त्र आहे. त्याच्यावर लाभ होतो पण पूर्णत्वाने नाही, काय होत नाही. नाही काय कोणाच्याकडे गेल्यानंतर भूक जोरात लागली म्हणजे नाश्ता करून घ्या. नाश्ता केला पण भूक गेली का? भूक पुन्हा जशी द्या. तसं न्यायशास्त्र म्हणा, काय तुमचा वेदांत कोणता पूर्णत्वाला प्राप्त करून देण्याची शक्ती फक्त कोणत्या वेदांत पूर्ण आहे. चतुर्दशीचा चंद्र नाही. कोणता? पौर्णिमेचा चंद्र. चतुर्दशीच्या चंद्रामध्ये काय म्हणजे जरा दर्शन करा. आंधळी ती संसारी जी नाही हरी
आंधळ्याने हत्ती पाहिला, नियम करून बसला. हत्ती कसा आहे? सुपासारखा. खरोखर सुपासारखा हत्ती आहे हे कोणाला कळते? डोळस माणसं. मग डोळस शास्त्र कोणतं आहे? बरं का? म्हणजे सर्व शास्त्र जरा गीतेमध्ये कोणतं शास्त्र सांगितलं आहे? वेदांत शास्त्र. मग वेदांत शास्त्राचे प्रवर्तक व्यासून नमोस्तुते व्यास विचार बुद्धी. परिच्छेद क्रमांक 12 विद्येची अष्टादश प्रस्थाने. आता विद्येची अष्टादश प्रस्थाने सांगतो. 4 वेद, 4 उपवेद, 6 वेदाची अंगे, पुराणे, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र असे वैखरी वाणीरूप विद्येची अष्टादश भेद आहेत. त्या भेदास प्रस्थान म्हणतात. मला प्रस्थान म्हणतात. नसतं ऐकून ठेवा. आपलं काय करा. त्याच्यात काय लिहिलं आहे आणि सगळे कागद आहे की काळे काळे दुसरं काय. पण विद्वान लोक असतात. आपणच अभ्यास करतो असं नाही. आपल्यापेक्षाही सुद्धा दीर्घ अभ्यास करणारी मंडळी असतात. शास्त्राचे काय असतात, निपुण असतात. एक होता बघा विद्यार्थी, शालेय शिक्षण काही नाही, जातीने सुद्धा आणखी अन्याय चालला होता. पण त्याने जवळजवळ बराचसा वेद अध्ययन केला होता. इथून जे पोरं जायचे चालत होते. व्याकरणाचार्य कोणता? पाणिनीचं व्याकरण आहे ना, त्याला व्याकरणाचार्य, पुढे वेदांताचार्य, पुढे भागवताचार्य. 3 विषयाचा काय होता? आचार्य होता. दिसायला असं वाटत होतं का फुंकर मारली तर वारं निवडून जाईल. जेव्हा प्रस्थान आहे याच्यामध्ये ब्रह्मविद्या सांगितलेली आहे सगळी. पहिले ब्रह्मविद्या परत सहाय्यक म्हणून शास्त्र आहे, न्याय. याच्यामध्ये सुद्धा आत्मविचार आहे, अंतकालचा विचार आहे. एक न्यायशास्त्र घेतलं, सांख्यशास्त्र घेतलं आपण. आत्मविचार. आत्मविचारामध्ये प्रवृत्त झाले पण यथार्थ करू शकले. न्याय आत्मा कसा मानतात? न्याय आत्मा हा जड आणि मनाच्या संयोगाने चेतन होणारा आणि नाना असा म्हणतो. नाना काय काय वेदांत शास्त्रामध्ये आत्मा का पूर्णत्वाला पडतात. आत्मा एक आहे का देहादी आत्मा आहे? त्यांच्या मतामध्ये काय आहे? जेवढे शरीर तेवढे आत्मे. आणि वेदांतामध्ये शरीर अनेक पण आत्मा एक. डबके अनेक असले, डबक्यामध्ये प्रतिबिंब अनेक पण आकाशातला सूर्य किती आहे? एक आहे. आत्मा जड स्वरूप आहे का चिद्रूप आहे? संख्याने नाही जमले, जास्त नको नाही. हे डोक्यावरून पाणी चाललं आपलं. नैयायिकाने आत्मा सद्रूप मानला. काय मानला? चिद्रूप कुठे मानला? आनंदरूप आहे का? आनंद विषय कुठे मानला? तेवढी मोठी चूक आहे. विषयात आनंद मानतो. शहाणपण आहे का मूर्खपण आहे? आणि वेदांत शास्त्र सांगतं विषयात काय नाही. मग कोण आनंद स्वरूप आहे? मग डोळस शास्त्र कोणतं? वेदांत. पुढे 4 वेद, 1 ऋग्वेद, 2 यजुर्वेद, 3 सामवेद आणि 4 अथर्ववेद असे 4 वेद आहेत. 4 वेदाचे 4 काय? तत्वमसी महावाक्य कोणत्या वेदातलं आहे? चुकलं तर चुकलं सांगाय काय बिघडलं? बरं. तत्वमसी. अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म. तुम्हाला आहे ना पंचदशीमध्ये 4 वेद, 8 श्लोकाचं प्रकरण आहे. किती? प्रज्ञानम ब्रह्म.
येनेक्षते शृणोति तं जिग्रति या करोति स्वादास्वाद विजानाति तत्प्रज्ञानम. ज्याच्यामुळे आपल्याला हे सर्वांनी अनुभवाला येतं, तुला अनुभवाला लावणारी शक्ती कुणाची आहे? नाही लगा येनेक्षते नव्हे म्हणजे डोळा पाहण्याचं काम करतो कुणाच्या सत्तेने? ज्याच्या सत्तेने चाले हे शरीर, मग सत्ता कोणाची आहे? चेतनाची आहे. चेतन नसेल तर कार्य होऊ शकत नाही. आपोआप गाडी कुठे स्टेशनवर थांबत असते का? मग ड्रायव्हर कोणता असतो? झोपा काढणारा का? चेतन माणूस लागतो. कोण लागतो? पुढे संपलं. संपलं का म्हटलं? बरं, तर आमचं हे आहे ना, तुमच्या कीर्तनाच्या परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर आपलं काय झालं आहे? कोजागिरीच्या झालं कीर्तनाच्या काय होता? त्याच्या अगोदर आपलं काय केलं? परीक्षा सगळी. मग आता थांबून काम बघणार नाही. आजच्या दिवस थांबून आहे दिवस आहे, 8-10 दिवस आहे. काही काळ आणखी म्हटलं विचार झाले पुढे थांबू इथे.